मला इथे एक दाखवा दिसणार याच्यात. सर्व फेसबुक लाईव्ह वरील माझ्या मित्रांना सस्नेह नमस्कार, जय भीम. मित्रांनो, आज या फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधत असताना प्रामुख्यानं अहमदपूर तालुक्यातले काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा या ठिकाणी चालू आहे आणि त्या निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, या प्रश्नांची उकल व्हावी यासाठीचा सातत्यानं प्रयत्न सम्राट मित्रमंडळ आणि मित्र परिवाराचा या ठिकाणी राहिलेला आहे. आणि काही महत्त्वाचे विषय घेऊन पुन्हा एकदा या प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका या ठिकाणी सम्राट मित्रमंडळ परिवाराला या ठिकाणी घेण्याची वेळ आलेली आहे. हे प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाची उकल होणं काळाची गरज आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा अहमदपूर तालुक्यातील विविध प्रश्नाच्या संबंधाने वारंवार पाठपुरावा करून सुद्धा जाणीवपूर्वक जनहिताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधात अहमदपूर उपविभागीय कार्यालयावर जनतेच्या वतीने आक्रोश आंदोलन गाढव मोर्चाचं नियोजन येत्या 11 ऑगस्ट 2025 रोजी वार सोमवार सकाळी ठीक 10 वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. हा मोर्चा नगर परिषद कार्यालयाच्या समोरून निघून शहराच्या मध्यवर्ती भागातून रस्त्यावरून उपविभागीय कार्यालयाच्या समोर उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा धडकेल आणि त्यानंतर या मोर्चाचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होणार आहे. मित्रहो, सातत्यानं अहमदपूरचे काही महत्वपूर्ण प्रश्नाची जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याची उकल व्हावी यासाठीचा सम्राट मित्रमंडळ आणि पदाधिकाऱ्यांचा हा प्रयत्न राहिलेला आहे. काही प्रमुख मागण्या कोणत्या आहेत या संबंधाने चर्चा आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी मी करतोय. साधारणतः 1 ते 46 प्रश्न या अहमदपूर तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नाच्या संबंधानं जे डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, काही समस्याचे प्रश्न आहेत, या संदर्भामध्ये 1 ते 46 प्रश्न या ठिकाणी आपण दिलेले आहेत. आणि मग अगदी त्याचा ओझरता उल्लेख या ठिकाणी मी करतोय. प्रामुख्यानं अहमदपूर तालुक्यातील जे तीर्थक्षेत्र प्राप्त असलेले जे तक्षशिला बुद्धविहार काळेगाव आहे याला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आणि म्हणून हा रस्ता मंजूर करावा ही या संबंधानं पहिली मागणी या ठिकाणी आहे. कारण या बौद्धविहाराला प्रत्येक पौर्णिमेला साधारणतः 5 ते 10 हजार बौद्ध उपासक या ठिकाणी तालुकाभरातून जिल्हाभरातून येतात आणि जाण्या येण्यासाठी साधा रस्त्याची जर सोय होणार नसेल तर मग या लोकशाहीमध्ये आक्रोश केल्याशिवाय पर्याय नाही ही भूमिका या ठिकाणी सम्राट मित्रमंडळाची आहे आणि म्हणून ते करावं. त्यानंतर गायरानाचा मोठा विषय या तालुक्यामध्ये आहे
ढाळेगाव, उजना, शेनी, हागदळ, तीर्थ, शिंदगी, लांजी, तांबटसांगवी, पाटोदा, गंगाहिपरगा, सुमठाणा इत्यादी गायरान धारकाचे गायरान पट्टे रजिस्टरला नोंद करावी आणि त्यांना पीक विमा भरण्याची परवानगी द्यावी. हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. कारण गायरान धारक 40 वर्षापासून 50 वर्षापासून अतिक्रमण करतात. एका शेतकऱ्याला पीक विमाचा लाभ आहे आणि गायरान धारक आहेत म्हणून यांना पीक विमाचा लाभ नाही, ही शोकांतिक आहे. आणि म्हणून या लोकांच्यासाठी सुद्धा पीक विमा भरायला परवानगी द्यावी आणि ई रजिस्टरला त्या अतिक्रमण धारकाची नोंद करावी. गायरान जमिनीवरील पीक पेरावा नोंद घेण्यात यावा, तात्काळ पंचनामे करावेत. इतर शेतकऱ्याप्रमाणे गायरान अतिक्रमित शेतमजुरांना सुद्धा पीक विमा लागू करावा. अहमदपूर तालुक्यातील गायरान स्वतःच्या उपजीविकेसाठी अतिक्रमण करून कसत असलेल्या जमिनीचे पट्टे तातडीने वाटप करावेत. तालुक्यातील गायरान अतिक्रमणाची नोंद तहसीलच्या नमुना ई रजिस्टरला घ्यावी आणि हे गायरान तातडीनं त्यांच्या नावावर करावे, ही प्रामुख्यानं मागणी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आज संबंध महाराष्ट्रभर गाजत आहे. आमचे इथले शेतकऱ्यांचे नेते, एक खंबीर नेतृत्व, आमचे होनाळे साहेब एक खंबीर शेतकरी, अहमदपूर ते मंत्रालय 500 किलोमीटर पायी चालत नांगर घेऊन गेले शेकोबे. आणि मग त्याही माणसाला आझाद मैदानावर नेलं, निर्णय काही झाला नाही. कालपर्वा त्यांनी 2 मोठे आंदोलन केले. आणि मग असं असताना सुद्धा त्यांचा आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय काय, 7/12 कोरा करावा, हा शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि मग हा एक मुद्दा प्रामुख्यानं या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यानंतर आहे अपुऱ्या बजेटमुळे रमाई आवास घरकुल योजना. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे बांधकामे खोळंबली आहेत. घरकुलासाठी तातडीने वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा. बघा, एकीकडे शासन रमाई घरकुल योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा अनेक योजना घरकुलाच्या या ठिकाणी काढत आहे, परंतु हे निष्क्रिय प्रशासन लाभार्थ्यांना लाभच मिळवून देत नाही. आता शेखुभाई आपल्या प्रभागातला सगळ्यांनी मिळून, मोहम्मद भाई, सगळ्यात महत्वाचे विषय, सर्व नंबर 4 वरील अतिक्रमण कायम झाले. 267 जणाला तिथला लाभ देण्यात यावा ही पूर्वीपासूनची आपली मागणी आहे. पण ते अंतर कमी जास्त आम्हाला काही देणे घेणं. 267 जणाला द्या. आणि मग एकीकडे कबालनामे द्यायचे. 2 महिन्यापासून यांचा 7/12 तयार नाही किंवा नमुना नंबर 8ला याची नोंद नाही, म्हणून लोकांना घरकुलाचे फॉर्म दाखल करता आले नाही. हे अपयश कुणाचं आहे? प्रशासनाचा अपयश आहे. आम्ही वारंवार या संबंधाने निवेदन दिलेले आहोत, पाठपुरावा करतोय, रोज एक चक्कर एसडीओ ऑफिसला होते, कामं होत नाहीत. हे कामं काही घर आम्हाला आमच्यासाठीचे नाहीत, हे कामं लोकांच्या घरासाठीचे प्रश्न आहेत. आणि म्हणून यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे की तातडीनं तुम्ही या घरकुल योजनेसाठी प्रयत्न करा, त्यांची नावं त्या ठिकाणी लावा. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कॅम्प लावा एखादा आणि घरकुलाचे फॉर्म भरून घ्या, त्यांच्या अकाउंटला तो निधी द्या आणि एखाद्याचं घराचं स्वप्न पूर्ण करा. अशा पद्धतीची आमची विनंती राहणार आहे. प्रामुख्यानं तहसील परिसरामध्ये निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रचंड मोठी संख्या आहे. कुणाचं केवायसीच नाही, कुणाचा आधारच जुळत नाही, कुणाच्या बँकेला पैसेच गेले नाहीत. अरे निराधार आहेत, त्यांना चलता येत नाही, बोलता येत नाही, बँक कळत नाही, ओटीपी कळत नाही, मोबाईल नाही. बघ अशा लोकांसाठी काय? आणि मग असे सातत्यानं भिरट्या घालत आहेत. आधाशी नजरेनं मला 1400 रुपये मिळतील, 1500 मिळतील, 1500 मिळतील, चक्रा मारतायत. परंतु प्रशासनाला याची जाणीव नाही, याची दखल ते घेत नाहीत. पाहूया बघूया असं तोंडचोपडेपणा बोलणं चालू आहे. आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी खंबीरपणाने उभा आहोत. इथले जे तुमच्या मंजुरीच्या यादीमध्ये आहेत, मंजूर तुम्ही केलेत, आम्ही नाही. आणि मग जे मंजूर आहे त्यांना लाभ देऊन टाका. कशाला लाभ वाढवता? तुमचं हेच कागद नाही, तुमचं तेच नाही. अरे हे तुमची प्रशासनाची जबाबदारी आहे. विशेष बाब म्हणून हुडका, शोधा, त्यांचे अंगठे घ्या, अंगठे जुळत नसतील, केवायसी करा, काय करायचंय करा, परंतु या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावं ही आमची आग्रहाची मागणी आहे. 21,000च्या उत्पन्नाच्या साठी सुद्धा आमचं विनंती राहणार आहे की त्यासाठी सुद्धा तुम्ही तातडीनं काहीतरी निर्णय घेऊन 21,000च्या संबंधानं निराधाराच्या प्रश्नासाठी, विधवा, अपंग, परितक्त्यांच्या अनुदानासाठी सरसकट 21,000चं प्रमाणपत्र तुम्ही द्या आणि त्यांना पात्र करा. संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, त्याची जी थकीत आहे त्या थकीत सुद्धा तातडीनं देऊन टाका. त्यानंतर ढाळेगाव येथे दलित मागासवर्गीय लोकांच्या स्मशानभूमी जागा अभावी पाझर तलावाच्या शेजारी अंत्यविधी करावा लागतो, त्याला तातडीने जागा उपलब्ध करून स्मशानभूमीसाठी शेड बांधून द्या.
मागच्या काळामध्ये अहमदपूर तालुक्यातल्या स्मशानभूमीच्या संबंधाने आपण एल्गार केला आणि स्मशानभूमी अनेक गावामध्ये स्मशानभूमीच नाही, काही ठिकाणी शेडच नाहीत आणि मग कुठं रस्त्याच्या कडेला, कुठं तलावाच्या भूसंपादनाच्या जागेत, कुठं कुणाच्या खाजगी शेतीत हे चालू आहे. आणि मग मागच्या काळामध्ये विशेषतः दलित मागासवर्गीयासाठी ही खूप मोठी अडचण आहे की तुमची इथं जमीन नाही. मागच्या मातंग समाजाची महिला होती, आजी वारलेली, आणि त्या ठिकाणी स्मशानभूमीलाच म्हणजे जागा दिली नाही अंत्यविधीसाठी. प्रेत स्मशानभूमीमधून घरी न्यावं लागलं. दुसऱ्या दिवशी आपण एल्गार केला, आंदोलन केलं, सम्राट मित्रमंडळाने पुढाकार घेतला आणि त्या गावामध्ये अंत्यविधी झाली. मला सांगायला आनंद होतोय की त्या ठिकाणी बाजूचीच जागा भूसंपादन तहसीलनं केलं. आज त्या ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे. आणि हे प्रश्न कुणाचे आहेत? हे प्रश्न सर्वसामान्यांचे आहेत, गोरगरिबाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी सम्राट मित्रमंडळ या ठिकाणी आक्रमक आहे, प्रसंगी आंदोलन करायला तयार आहे, यासाठी पाठपुरावा करायला तयार आहे. आणि म्हणून ते एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यानंतर 1980 पासून ढाळेगाव येथील दलित मागासवर्गीय समाजातील जवळपास 30 कुटुंब गायरान धरून कसून कुटुंबाची उपजीविका भागतायत. त्यांच्या नावानं त्यांची पट्टे करून द्या. मोळवण, लिंगदा, टेंभुर्णी, उमरगा, येल्लादेवी, गोताळा, माकणी, सलगरा, नागझरी, हासरणी, हिप्परगा, कोपदेव, मोघा, मुळकी, फतेपूर, गुगदळ, परचंडा, शेनकुळ, टाकळगाव, त्यानंतर राळगा, आंबेगाव, गादेवाडी, हागदळ, किनीकद्दू, तीर्थ, सुनेगाव, शेंद्री, शेन्नी, ब्रह्मपुरी, गंगा हिप्परगा, वायगाव, मानखेड, सोनखेड, वैरागड, बोरगाव, धसवाडी, चोबळी, मोरेवाडी, नांदुरा खुर्द, रुद्दा, नागठाणा, आनंदवाडी, कामखेडा, सिंदगी खुर्द, मांगदरी, वेळेगाव, थोरलेवाडी, महादेवाडी इत्यादी गावात तातडीने दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा द्यावी, भूसंपादन करावे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करावा, अतिक्रमणे काढावे, स्मशानभूमीची नोंद घेऊन नमुना नंबर 8 तयार करावा, भूसंपादनासाठी, सुशोभीकरणासाठी, विद्युतीकरणासाठी आवश्यक दलित वस्ती सुधार किंवा डीपीडीसी अंतर्गत निधी तातडीने मंजूर करावा. हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आताच कुठं गोताळ्याला तो विषय आपण पाहिला, गोताळा नाही, नांदुऱ्याला हा विषय पाहिला. त्याचबरोबर आता जी गावं घेतली त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आज दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा नाही, म्हणून भूसंपादन करण्यासाठी कलेक्टर मॅडम खूप आग्रही आहेत. डीपीडीसीचा ते निधी द्यायला तयार आहेत. आम्ही त्यांची वारंवार भेटी घेतलेल्या आहेत, निवेदने दिलेली आहेत. आणि म्हणून यासाठी सुद्धा तालुका प्रशासनानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही प्रस्ताव देणार नाही तोपर्यंत पुढचे कामं होणार नाही. आणि म्हणून विकासासाठी बाधित येणारी जी माणसं आहेत ती आपल्याला बाजूला करावी लागतील आणि ज्या माणसांना विकासाची भूक आहे त्यांना सोबत घ्यावी लागेल आणि हे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेतलं पाहिजे. मग हडोतीला मुस्लिम स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न खूप तीव्र झाला. स्मशान प्रेत खांद्यावर घेऊन ती माणसं निघाली, पण रस्ताच एवढा अकराळ विकराळ झालेला होता, पाईपलाईन मधून गेला, माणसं जायला पुढे तयार नाही आणि मग प्रेत थांबावं लागलं. आणि मग तिथं चर्चा झाली, पेपरला बातम्या छापून आल्या. अरे पेपरला बातम्या छापल्या, तुम्ही घरी आम्ही घरी, यासाठी आवाज कोण उठवणार आहे, कोण पुढाकार घेणार आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून हडोळतीच्या त्या मुस्लिम स्मशानभूमीसाठी जाणारा रस्ता सुद्धा तातडीनं करावा, ही सुद्धा आग्रहाची मागणी आहे. अहमदपूर येथे आरोग्याचे प्रश्न मोठे गंभीर आहेत. सर्वसामान्य माणसाला केवळ आणि केवळ ग्रामीण रुग्णालय हा आधार आहे. संदर्भ सेवा केंद्र म्हणून ग्रामीण रुग्णालय आहे. कारण अंधुरीला काही होऊ द्या, ढाळेगावला काही होऊ द्या, सांगवीला काही होऊ द्या, थोडग्याला काही होऊ द्या, प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आहेत. परंतु संदर्भ सेवा केंद्र म्हणून ग्रामीण रुग्णालय अहमदपूर आहे. आणि मग एकीकडे ट्रामा केअर मंजूर आहे, परंतु ट्रामा केअर पूर्ण क्षमतेने चालू नाही. मग अशा प्रसंगामध्ये ट्रामा केअर पूर्ण क्षमतेने तातडीने चालू करावेत. अहमदपूरमध्ये डॉक्टरांच्या ज्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीज वर असणारे जे डॉक्टर आहेत ते पूर्ण वेळ तिथे थांबून असले पाहिजेत. येणारा पेशंट लगेच बघितला आणि रेफर लावतो, रेफर नांदेड नाही जमणार. मागच्या काळामध्ये तुम्ही फोन केला होता मुंबईत आणि त्या काळामध्ये आई या ठिकाणी आणि जो बाळ जन्मलेला आहे ते नांदेडला, अशी काहीतरी अवस्था होती. अशीच अवस्था अनेकांची. आणि मग काय बेबी वॉर्मर किती किंमत आहे त्याची, बेबी वॉर्मर का असू नये. बेबी वॉर्मर म्हणजे ते बाळाला त्याचं टेम्परेचर मेंटेन करून ठेवणे आलंय, त्याला बेबी वॉर्मर म्हणायचं. आणि मग एक बालरोग तज्ञ, एक बेबी रोग वॉर्मर जर असेल तर ही आई लेकराची जी ताटातूट आहे ती बंद होईल. नाहीतर एक परिवार इथं बसायचं डिलिव्हरी झाल्यानंतर, एक त्या बाळाजवळ बसायचं,
हे अपयश कुणाचं? आणि मग एकीकडे शासन हजारो कोट्यावधी रुपये खर्च करत असताना जर आरोग्याच्या सेवा जर नीट मिळणार नसतील तर हे काही श्रमेच्या वस्तू आहेत. आणि म्हणून ग्रामीण रुग्णालयामध्ये या व्यवस्था तातडीनं करावेत, किंबहुना जे पेशंट सातत्याने रेफर करण्याचा जो प्रयत्न होतोय तो या ठिकाणी बंद करावा अशी आमची विनंती आहे. इथंच तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून इलाज या ठिकाणी करावा. ग्रामीण रुग्णालयामध्ये ब्लड स्टोरेजचं जे केंद्र आहे ते कुलूपबंद आहे. ब्लड स्टोरेज केंद्र आपण तातडीने चालू करावे. अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तातडीने उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावेत अशी मागणी अहमदपूरकरांची गेल्या अनेक वर्षापासून आहे. आणि मग उपजिल्हा रुग्णालय का मंजूर होत नाही यासाठी कुणीतरी जाब विचारणं गरजेचं आहे, कुणीतरी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि मग मुरुड सारख्या लातूरवर मुरुड किती अंतरावर आहे? 30 किलोमीटर. तिथं उपजिल्हा रुग्णालय होतंय. मग अहमदपूर तर निजामकालीन तालुका आहे, मग अहमदपूरला काय होणार नाही? आणि म्हणून वारंवार नॅशनल हायवेच्या नजीक या ठिकाणी हे आपलं ग्रामीण रुग्णालय आहे. या ठिकाणी येणारी रुग्णांची संख्या पाहता, रुग्णालयावर होणारा ताण लक्षात घेता आपण तातडीनं या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावं. आता सांगायला जाहीरपणाने सांगणार आहे कारण ते लोकांचे विषय सांगायला जमीन नाही, जागा नाही, हा एक मुद्दा ते पुढे करतात. अरे अहमदपूर ते सांगवी या भागामध्ये शेनी शिवार असेल, मरशुनी शिवार असेल, हागदळ शिवार असेल, गुगदळ शिवार असेल, MIDC असेल, शेकडो एकर गायरान जमिनी आहे. अरे गायरान कुणाचा आहे? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डिलिंग असेल, काय अडचण आहे? किंवा पब्लिक युटिलिटीसाठी शाळा असेल, महाविद्यालय असेल, अग्निशमन केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, शौचालय असेल, ज्या ज्या लोकांच्या गरजासाठीच्या ज्या योजना आहेत त्याला तातडीनं गायरान द्या. शासनाचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. परंतु हे बघाय कोणी तयार नाही, कोणी मागणी करायला तयार नाही. आपणच वारंवार गेल्या 3 वर्षापासून बघतोय गायरान आहे घ्या, गायरान आहे घ्या, घ्यायलाच तयार नाही. आमची काही तिथं प्लॉटिंग नाही किंवा आमचं काही तिथं देणं घेणं नाही लोकांसाठी. कारण आज एवढीच उपजिल्हा रुग्णालय जर फक्त जमिनी अभावी जर बंद होणार असेल किंवा मंजुरी त्याला मिळणार नसेल, हे अहमदपूरच्या विकासाला येणारी अडचण आहे. आणि म्हणून गायरान तातडीनं घ्यावं आणि संबंधित विभागानं तातडीनं तसा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा यंत्रणेकडे पाठवावं अशी या ठिकाणी आमची नम्रतेची विनंती राहणार आहे. तोही मुद्दा या ठिकाणी आम्ही केलेला आहे. त्यानंतर उस्मान बिन अफान शाळेचा विषय आहे, संरक्षण भिंतीचा. तुम्ही मला अनेक वेळेस सांगितलेला आहे, हे करा म्हणून नूर मोहम्मद वगैरे सगळे सांगतात. आणि मग त्याही संदर्भामध्ये आपण विषय घेतलेला आहे की अल्पसंख्याक विकास निधी असेल किंवा नप निधी असेल त्याच्यामधून या शाळेला संरक्षण भिंतीचा विषय आहे. अहमदपूर शहरातल्या ईदगाह मैदान या ठिकाणी हायमस्ट मिनिमस्ट लाईट पोल मंजूर करावा हा विषय आहे. त्यानंतर अहमदपूर शहराच्या बसस्टँडच्या समोर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाठपुरावा करून नगर परिषदने निधी भरून जमीन या ठिकाणी शौचालयाची ताब्यात दिलेली आहे नगर परिषदच्या, त्याच्यावर टेंडर झालेलं आहे. आणि मग एकुलतं एक टेंडर शौचालयाचं त्या ठिकाणी आहे. आणि मग त्या ठिकाणी बांधलेलं शौचालय कार्यान्वित करा ही मागणी आहे. कारण 35,000 40,000 लोकसंख्येचे हे शहर आहे. पॉप्युलेशन जे आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन, तरंगती लोकसंख्या ती मोठ्या प्रमाणात 10,000 लोक येतात. मग लघवीला कुठं जावं, संडासाली कुठं जावं लोकांनी? अरे ठीक आहे, अनेक माणसं भिंती आडोसा बघून मोकळं होतात, परंतु इथं येणाऱ्या महिलांचं काय, त्या कुठं जाव्यात? आणि म्हणून अतिशय संवेदनशीलचा विषय आहे की शौचालय आपण तातडीनं करावे. पे अँड यूज होईल, 5 रुपये देतील, 10 रुपये देतील, जातील. परंतु लोकांना या सुविधा देणं गरजेचं आहे. नगर परिषदचं हे काम आहे. परंतु त्या ठिकाणी सुद्धा वारंवार पत्रव्यवहार प्रशासकीय कोरडं उत्तर दिले जात आहे, नियमाप्रमाणे होत आहे, पाहून घेतोय, बघतो वगैरे वगैरे. तो सुद्धा या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही विषय घेतलेला आहे. त्यानंतर कबालनाम्याचा विषय आम्ही आताच या ठिकाणी सांगितलेला आहे की माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातील ही घरकुल योजना आहे आणि त्याला अडवणूक करण्याचं काम इथली ही यंत्रणा करताय. मी जाहीरपणानं सांगतोय, माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत की हे घरकुल झाले नाही पाहिजे, अशीच भूमिका आहे त्यांची. आणि तुम्ही देण्यासाठी बसवलात का तुम्ही अडवण्यासाठी बसवलात याचं आत्मपरीक्षण या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी करावं अशी सुद्धा नम्रतेची विनंती या ठिकाणी करणार आहे. नगर परिषद मालमत्ता रजिस्टरवर नोंद करीत असताना जेव्हा मूल्यांकन आहे त्याची 3% नागरिकांकडून वसुली केली जात आहे. अरे जिजिया म्हणता येईल आपल्याला. एखादं रजिस्ट्री झाली, त्याची नाव नोंदणी करत असताना जर 3% रक्कम भरावी लागत असेल, याच्यापेक्षा मोठी दुर्दैव काय?
लातूर महानगरपालिकेमध्ये फक्त 1,000 रुपये आणि अहमदपूर नगर परिषद क वर्ग दर्जाची नगर परिषद असताना 3%. हा मनमानीपणा नाही का? तुम्ही एकीकडे म्हणता नगर परिषदचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही करतो. अरे कसलं उत्पन्न? लोकांच्या नरडे दाबून खरेदी विक्रीचे व्यवहार जे होत आहेत 3% जर त्याला करणार असेल, कुणी गरीब आहे, कुणी घरकुलासाठी जागा घेत आहे, कुणी कशासाठी घेत आहे, तर हे 3% आम्हाला किंवा नागरिकांना हे मान्य नाही. त्यासाठीचा आमचा विषय नागरिकांच्या थकबाकीवर सरसकट व्याज या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे. ते व्याज नळपट्टी असेल, घरपट्टी असेल, ते तातडीने रद्द करावं म्हणलंय. नगर परिषद म्हणते आम्हाला अधिकार नाही शासनाकडे आहे, तुम्ही शासनाकडे पाठपुरावा करा. आम्ही त्यांना म्हणतोय द्या पत्र, आम्ही पाठपुरावा करू, पत्रही देत नाही आणि रद्दही करत नाही. मग आम्ही करायचं काय कार्यकर्ते? आणि म्हणून तो एक विषय या निमित्तानं आहे. त्यानंतर अहमदपूर शहरासाठी शासनाकडून येणाऱ्या निधीचं नियोजन समान पद्धतीनं निधीचं वाटप करावं, ही मागणी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. की निधी येणारा हा कुणाच्या घरचा विषय, हा शासनाचा निधी आहे. आणि मग शासनाचा निधी येत असताना अहमदपूर शहर माझं आहे आणि अहमदपूर शहरातले सगळे माझे आहेत, ही भूमिका या प्रशासनाने ठेवणं गरजेचे आहे. परंतु एकाच वार्डामध्ये 2 कोटी, एका वार्डामध्ये 10 लाख, हे काय? हे चुकीचं. तुम्ही अहमदपूरमध्ये येणारा निधी समसमान पद्धतीनं या ठिकाणी वाटप होणं गरजेचं आहे. डेव्हलपमेंट हे समान पद्धतीनं व्हावं. काही निविदेचे मुद्दे आहेत. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन कळीचा मुद्दा आहे. 17 महिन्यापासून घनकचरावर काम करणाऱ्या माझ्या महिलांना या ठिकाणी 17 महिन्यापासून पगार नाही. अरे काय चाललंय? आणि मग प्रशासन म्हणते हे आमचा विषय नाही, निविदाधारक, टेंडरधारक. अरे तुम्ही बघा ना, जे माणसं लागलेले आहेत, काम केल्यानंतर त्याच्या हाताला मजुरी मिळाली पाहिजे. काम केल्यानंतर ठीक आहे, निधीची अडचण आहे, नपनिधीतून बघा, कुठून बघा, परंतु ज्या माणसांनी काम केलेलं आहे, ज्या कामगारांनी, अरे घाणीचं काम करायला कोण तर तयार आहे? रस्ते, नाली, गटारं साफ करायला कोण तयार आहे? आणि मग ज्या माणसांनी स्वच्छतेचं काम केलेलं आहे त्यांचे 17 महिन्यापासून जर पगार होणार नसेल, हे चुकीचं आहे. मी कामगार आयुक्ताकडे आणि जिल्हाधिकारी महोदयाकडे मी कालच भेटून तक्रार केली, ते सुद्धा सुनावणी घेणार आहे. परंतु या मोर्चाच्या निमित्ताने माझी विनंती आहे की जनतेच्या संबंधीने 109 कामगार आहेत, 100 कामगार आहेत आणि त्यांना त्यांची पगार मिळालीच पाहिजे, ही भूमिका आमची. आणि मग तातडीने त्यांची पगार द्या. 17 महिन्यापासून पगार बंद आहे, ती द्यावी, ही मागणी आहे. त्यानंतर निविदा ऑनलाईन ऑफलाईन लई खेळ चालू आहे, मोर्चामध्ये सांगतो कागदा. त्यानंतर अहमदपूर शहरातील बौद्धनगर येथे तथागत बुद्ध विहार अभ्यासिकेसाठी अतिरिक्त निधी मंजूर करावं, संविधान सभागृहासाठी निधी उपलब्ध करून द्यावं. त्यासाठी सुद्धा टेंडर झालेला आहे, वर्क ऑर्डर झालेला आहे. निश्चितपणानं त्याही कामाला आपल्याला 15 ऑगस्टच्या नंतर त्याही कामाला गती येईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, एक आमचा सगळ्यांचाच एक ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो अहमदपूर शहरामध्ये. बघा, शासन हे तुमचं आमच्यासाठी, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले, लोकांकडून, हे लोकशाही आहे. आणि मग लोकशाहीमध्ये लोकांकडून चालवणारं शासन आहे. इथल्या लोकांची अपेक्षा काय आहे? आम्हाला रस्ता, नाली, लाईट, घरकुल, ज्याला जागाच नाही, गोरगरीब माणसं आहेत, जागा घेऊ शकत नाही त्यांच्या. आम्ही असं केलेलं आहे की अहमदपूर नगर परिषदेच्या साठी एक तत्कालीन पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही जागेसाठी पैसे भरलेले आहेत. नगर परिषदेनं 36 ते 1 लाख रुपये आम्ही नगर परिषदेनं भरलेले आहे. साधारणतः एक 5 ते 10 एकर जागा गायरान आहे. आणि मग आम्ही काय म्हणतोय की अहमदपूर शहरातल्या सर्व जातीच्या माणसांना, कुणी एकट्या कळलं नाही, सर्व जातीच्या माणसांना जे बेघर आहेत, तुम्ही यायचं आणि मला म्हणायचं माझ्याकडं घर नाही किंवा माझ्या मुलांसाठी घर नाही, काय म्हणायचं तुम्ही अर्ज द्या आणि त्या लोकांसाठी एक 5,000 घरं तयार करा. जागा शासनाची आहे. एका घरकुलासाठी 2.5 लाख रुपये शासन या ठिकाणी द्यायला तयार आहे. प्रधानमंत्री असेल, रमाई घरकुल योजना असेल, आणि मग त्याची वर्गवारी करा. आणि तिथले रस्ते, नाल्या वगैरे जे आहेत ते शासनाच्या डीपीडीसी निधी आहे किंवा शासनाकडून अतिरिक्त निधी या ठिकाणी आपल्याला आणता येईल. मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मान्य अजितदादा पवार साहेब असतील, मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, एक कल्पक अशा पद्धतीचे हे लीडर आहेत. आणि ते जर निधी द्यायला तयार असतील, अरे द्यायला माणसं तयार आहेत, पदर का तुमचा फाटका, मागणी करा. 5,000 लोकांना जर घरं मिळणार असतील, आपल्या खिशातून काय जाणार आहे? लोकांनी मागणी करायची,
ब कड मध्ये त्याच्यात कुणाचाच इंटरेस्ट राहणार नाही, जातीचा इंटरेस्ट राहणार नाही. सगळ्यांनी नगर परिषदेकडे अर्ज करायचे आणि 5,000 घरं जर त्या ठिकाणी झाले, एक छोटं मिनी टाउन तयार होईल आणि अहमदपूरकरांचा घरकुलाचा प्रश्न कायमचा मिटेल. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतला घरकुलाचा विषय कायम मिटेल आणि 5,000 घरं लोकांना होती. मग दलित समाजाचे असतील, मुस्लिम असतील, लिंगायत असतील, कुणीही असतील, तो अहमदपूरचा रहिवासी असला पाहिजे, आठ एवढीच. आणि मग त्यांना जर घरकुल मिळाली, आयुष्यभर तुमचं नाव घेतील. म्हणून माझी यंत्रणेला विनंती आहे की त्या ठिकाणी 36 लाख रुपये आपण भरलेले आहेत. 5,000 लोकांचा घरकुलाचा प्रस्ताव तुम्ही तयार करा. मागेल त्याला घरकुल देऊन टाका जो पात्र आहे त्याला. वर्गवारी करू नका, तो या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, याच्याच जवळचा, त्याच्या काही देणे घेणं नाही. जे पात्र आहेत त्याला देऊन टाका, एवढी आग्रही मागणी आहे. आणि ते आमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तर या ठिकाणी धाडसाचं ठरलं. स्वप्न बघायला काय अडचण, स्वप्न मोठेही बघितले पाहिजे. 5,000 घर निर्मितीचं स्वप्न या ठिकाणी बघायला अडचण काय, कारण आम्ही घरं निर्माण करतोय म्हणून हे मोठे स्वप्न बघायचे आम्हाला सवय आहे असं म्हटलं तर धाडसाचं ठरू नये. अहमदपूर शहरातील इंदिरानगर, चारटांगी या भागातील नपच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण कायम करत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहे त्याच ठिकाणी त्यांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया तातडीनं करावी, यासाठी सुद्धा आम्ही आग्रह आहे. मागच्या वेळेस आम्ही कलेक्टरला घेराव घालण्याच्या संबंधानं आम्ही पत्र दिलं होतं. नगर परिषदेने या संबंधानं आम्ही कारवाई चालू केली असं लेखी उत्तर सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. परंतु बघा, मागितलं पाहिजे. जोपर्यंत आपण मागणारच नाही तोपर्यंत देणार कोण आहे. आणि म्हणून आपल्याला उपेक्षित माणसाने आपण मागितलंच पाहिजे. आपण मागूया, लोकांचे हे प्रश्न आहेत आणि म्हणून त्यासाठी पुढाकार घ्यावा. शहरामध्ये समाविष्ट करण्यात आलेला माझा मर्शुनी तांडा, आम्ही सातत्यानं प्रयत्नशील होऊन तो तांडा अहमदपूर शहरामध्ये समाविष्ट केला. परंतु तिथला जो बंजारा बांधव आहे तो आज सुद्धा गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाकडे वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय. नुसती फिरवा फिरवी, 15 दिवसात करू, महिन्याभरात करू, 2 महिन्यात करू. अरे काय चाललंय काय तुमचं? शासनानं तांडा तुमच्यामध्ये समावेश केलाय. शहरात जे घर आहेत मोजमाप घ्या, नमुना नंबर 8ला नोंद करा, त्यांना त्यांचा देऊन टाका. त्या लोकांना त्यांचे व्यवहार व्हायला सुरुवात होतील. कोणाला घरकुल बांधायचे, प्रधानमंत्री आवास योजना बांधायचे. आणि म्हणून तांडेवासी हे काही मुके बोलके नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर अन्याय करू शकत नाही. माझी विनंती आहे आपण तातडीनं या मर्शुनी तांड्याच्या सुद्धा घरांची नप मालमत्ताला तातडीने नोंद घ्या आणि नोंद घेऊन नमुना नंबर 8 त्या तिथल्या माझ्या तांडावासी बंजारा बांधवांना आपण द्यावं. हा सुद्धा महत्वाचा विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे. 15 ऑगस्टचे मला लेखी पत्र दिले, 15 ऑगस्ट पर्यंत देऊत म्हणून. अरे तुमच्या लेखी पत्रावर बी विश्वास राहिला नाही आम्हाला, म्हणून आमचं चालू आहे की काही नाही, लेखी देऊन चढीचूक म्हणून हा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. विशेषतः अहमदपूर शहरातील व ग्रामीण भागातील शासकीय जागेवर गायरान धारकावरील अतिक्रमण धारक व्यक्तींना तातडीने कबालनामे देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा. तसेच घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आलेला आहे आणि हप्ता एकदा टाकलाय, तुम्ही एखाद्याचं घर मंजूर केलंय, आता ते कसं परत घेता येईल? मग पहिलं चुकीचं केलंय का तुम्ही? असे गावोगाव आहेत 5, 10, 15, 20 माणसं. आणि म्हणून ज्यांना तुम्ही पहिला हप्ता ज्यांच्या अकाउंटवर टाकलेला आहे त्यांचे हप्ते क्लिअर करा, पूर्ण त्यांना घरकुलाचा लाभ देऊन टाका. हा एक विषय महत्वाचा आहे. त्यानंतर माझ्या अहमदपूरच्या कचरा डेपोजवळ शासकीय जागेवर भटक्या विमुक्त समाजातले लोक झोपड्या करून राहत आहेत. गेल्या 4-5 वर्षापासून ऊन, वारा, कचरा, गंदगी, माशा, डास, कशाच देणे घेणं नाही बिचाऱ्यांना. मरण येत नाही म्हणून जगणारी माणसं आहेत. माझं ते निरीक्षण असं आहे, मरण येत नाही म्हणून जगणारी माणसं आहेत. अरे यांच्या संबंधाने तुम्ही काही करणार आहात का? पहिले ते लक्ष्मी थिएटरच्या बाजूला राहत होते, आता तिथलं वांदे मिटलं तिकडे गेल्यात कचऱ्या डेपोच्या बाजूला. त्यांना आपण म्हणतोय घरकुलाचा लाभ द्या. झोपड्या करून अतिक्रमण करून राहत आहेत त्यांना लाभ द्या. याही संबंधानं वेळोवेळी पत्रव्यवहार झालेला आहे. अहमदपूर शहरामध्ये घनकचऱ्याचं 3-13 झालेलं, बगल तिकडे कचऱ्याचे ढिग आहेत, नाल्या साफ केले जात नाही, स्वच्छतेवर अक्षम्य असं दुर्लक्ष यंत्रणेचं झालेलं आहे. आणि मग लोक टॅक्स भरतात, आता 3% टॅक्स भरतात. मग लोकांना स्वच्छता द्यावी कोण? नगर परिषदेने देणं गरजेचं. आणि मग या ठिकाणी शहराच्या स्वच्छतेचं काम करणाऱ्या व्यवस्थेनं किंवा या घनकचरा व्यवस्थापनाच्या यंत्रणेकडून एजन्सीनं तातडीनं प्रभावीपणे स्वच्छता करून घ्यावं, ही सुद्धा मागणी आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे आमचा हक्काचा निधी वळवला जातोय राज्यस्तरावरला.
आपण मागे सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं, परंतु पुन्हा एकदा आम्ही हे मुद्दा ट्रेस करतोय की सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर विभागाकडे वळता करू नका. तो आमच्या हक्काचा आहे, लोकसंख्येप्रमाणे मिळणारा तो निधी आहे, इथल्या दलित अल्पसंख्याकाचा तो निधी आहे. त्याच्यावर कशाला डल्ला मारता? येणारे पैसेचा इथं नीट खर्च होत नाहीत, त्याच्यातूनच कपात. आणि आता डायरेक्ट 3,000 कोटी 4,000 कोटी एवढे पैसे जर गेले, मग इथल्या वसतिगृहाचे प्रश्न निर्माण होतील, इथल्या रमाई घरकुलाचे प्रश्न होतील, इथल्या ग्रामीण भागामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे प्रश्न आहेत ते तर प्रश्न होतील. निधीच नसेल तर मग काय करणार? आणि म्हणून तो निधी तातडीनं वर्ग जो केलेला आहे तो परत द्या आणि यापुढे करू नका. यासाठी प्रसंगी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कायदाच करावा अशी माझी हात जोडून नम्रतेची विनंती त्यांच्याकडे राहणार आहे. तोही मुद्दा या ठिकाणी आम्ही केलेला आहे. शहरामध्ये वाहतुकीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अहमदपूर शहर शैक्षणिक हब होत आहे आणि मग 45,000 लोकसंख्यामध्ये 15,000 तर मोटरसायकली अहमदपूर शहरामध्ये असतील, ऑटो असतील. आणि मग वाहतुकीची समस्या वाढत असताना ट्रॅफिक सिग्नल करा ही मागणी आमची आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. हा प्रश्न कलेक्टर ऑफिसला सुद्धा गेलेला आहे, परंतु येणारा हा रस्ता होतोय नवीन आणि म्हणून आम्ही थांबविलोय असं गुळगुळीत उत्तर या ठिकाणी दिले जात आहेत. असे गुळगुळीत उत्तर प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षित नाही. जेव्हा तो रस्ता होईल त्यावेळेस होईल ना दुरुस्ती काहीतरी, परंतु ते करणारे म्हणून हे करा, हे काय चाललंय? म्हणजे तुम्हाला पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे तर उपाशी बसा असं म्हणण्याचा हा प्रसंग आहे. अरे सकाळपासून जेवलो नाही आम्ही, संध्याकाळी पुरणपोळी तयार होलेली उपाशी ठेवणार आहे तुम्ही. आणि म्हणून उपाशी ठेवू नका. तुम्ही तातडीनं या ठिकाणी सिग्नलचा जो विषय आहे तो तातडीनं करावा. मागे सांगवी सुनेगावला 361 राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परिषद शाळा आहे, त्या ठिकाणी आमच्या आदरणीय गणेशदादा हाते साहेबांची शाळा आहे. अनेक शेतकरी, त्यानंतर छोटे छोटे विद्यार्थी इकडून तिकडं वाहतुकीच्या म्हणजे रस्ता क्रॉस करावा लागत आहे. आणि मग त्या प्रसंगी आपण मागे एक आम्ही रास्ता रोको सुद्धा आंदोलन केलं, परंतु 361 वाले जे नॅशनल हायवेवाले आहेत ना ते गेंड्याची कातडी असल्यासारखे माणसं आहेत, प्रतिसादच देत नाहीत. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनंती केली की तुम्ही लोखंडी पोल तातडीने मंजूर करा, लोखंडी पोल. आणि म्हणून विद्यार्थी इकडून इकडे जात असताना अपघात होणार नाही, छोटे मोठे जीवानिशी जाणार नाही. अरे हे विषय तुम्ही लय महत्वाचे आहेत. उगं 500 कोटी केलं 1000 कोटी केलं हे करा, पाठतो पडतील लोक तुम्ही. आणि मग माझी विनंती आहे एक लोखंडी पोल त्या ठिकाणी करावा. शिरूर ताजबनला बालाजी मंदिर जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या जमते, परंतु तोही नॅशनल हायवे आहे, मोठ्या संख्येने गाड्या वाहतूक चालू आहे. आणि मग तिथेही छोटे मोठे अपघात होत आहेत. अनेक वेळेस असं ब्रेक लावलेला करकर करकर असा आवाज ऐकू आलेला आहे. आणि मग ती समस्या लक्षात घेता त्या ठिकाणी सुद्धा लोखंडी पूल व्हावं ही तिथल्या देवस्थानाची मागणी आहे, आमचे मित्र आहेत. आणि मग आम्ही त्या ठिकाणी म्हटलं की चला आम्ही हाही विषय आम्ही या मोर्चाच्या अनुषंगाने करू. त्या ठिकाणी एक लोखंडी पूल आणि या ठिकाणी एक लोखंडी पूल उभा करा. वरून जातील खालून तुमच्या गाड्या चालू द्या, काही अडचण नाही. लोकांच्या या मागण्यासाठी आपण दुर्लक्ष करू नका ही नम्रतेची विनंती आहे. अहमदपूर शहराचा वाढ विस्तार झपाट्याने होत आहे. पोलीस विभागासाठी नवीन पोलीस स्टेशनचा विषय आहे. महावितरणचं सबस्टेशन नवीनची मागणी आपली सातत्यानं आहे. उपजिल्हा रुग्णालयासाठी आहे. आणि म्हणून कालबद्ध कार्यक्रम या संबंधाने ठरवा आणि नवीन पोलीस स्टेशनसाठी एक 10 एकर जागा, त्यानंतर महावितरण सबस्टेशनसाठी MIDCची जागा खर्चिक आहे, कशाला पैसे द्यायचे? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डिलिंग आहे, या विभागाकडून त्या विभागाकडे 1 रुपया न खर्च करता हे गायरान आपण जर ताब्यात घेतलं, मंजूर असलेलं सबस्टेशन चालू होईल. आणि जे थोडे पाऊस 4 थेंब पडल्यावर अहमदपूरचा अर्धा भाग लाईटमुळे जो तुटत होता तो तुटणे बंद होईल. साधारणतः बसस्टँड डेपो पासून जो आहे तिथून हा जो भाग आहे नवीन, त्या भागातली जी सातत्याने गेल्या वर्षभरात 2 वर्षात लोकांना त्रास झाला, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये रात्रात लाईट गुल, ते बंद होईल. त्याच्यावर एकमेव रामबाण उपाय शोधलेला आहे आपण, ते आपण तातडीनं करावं. त्यानंतर आमचे मित्र आहेत अझहर शेख, स्वतःचा जीव धोक्यात घालून 9 जणांचा प्राण वाचवणारा योद्धा. कोण वाचवतोय आज? सबसे बडा क्या है, स्वतःचा जीव प्यारा आहे म्हणतोय माणूस, बरोबर आहे. अशाही प्रसंगामध्ये जर त्या ठिकाणी मांजरा नदीवर जो अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर एसटीला पेट लागली, एसटी पेट घेतली आणि त्यावेळेस त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून 9 जणांचे प्राण वाचवले. त्या व्यक्तीचा शासन स्तरावर लातूर सोडला तर सत्कार झाला नाही.
अरे राज्य स्तरावर केंद्र स्तरावर तशा वीर योद्ध्याचा सत्कार झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रस्ताव दिलाय, माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी प्रस्ताव सुद्धा शासनाला पाठवलाय, परंतु पुढे काय झालं माहित नाही. आणि म्हणून माझी जिल्हा प्रशासनाला विनंती राहणार आहे की अझर शेख आपला जिल्हा भूषण आहे, ज्या माणसानं 9 जणांचे प्राण वाचवलेले आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून. आणि म्हणून प्रशासनानं विशेष बाब म्हणून माननीय पालकमंत्री महोदयाला, माननीय मुख्यमंत्री महोदयाला, अरे संवेदनशील माणसं आहेत त्यांच्या कानावर घाला तरी. हे नेते लय आगळे वेगळे डॅशिंग माणसं आहेत आणि म्हणून त्यांच्या कानावर घाला. निश्चितपणानं अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय संवेदनशील माणसं आहेत, त्यांच्या कानावर तुम्ही घाला. शिवेंद्रराजे भोसले साहेब पालकमंत्री हे संवेदनशील आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कानावर जर ही गोष्ट घातली तर त्या योद्ध्याचा सत्कार होईल आणि अनेकाला याची प्रेरणा मिळेल की 9 जणांचा मी प्राण वाचवलोय. एखादी शासकीय नोकरी, ट्रेन, एखाद्या रेल्वेमध्ये, पोस्ट खात्यामध्ये, कुठेही वर्ग 4ची जरी नोकरी मिळाली तरी त्याला वाटेल की मग हात पाय मी भाजून घेतलो एखाद्याची जीव वाचून, चला मला माझ्या कुटुंबाला किंवा मला नोकरी लागली, असा सन्मान झाला पाहिजे कामाचा. तर अशी सामाजिक कामामध्ये ही माणसं पुढे येऊ शकतात. त्यासाठी बळ देण्यासाठी हा जाणीवपूर्वक मुद्दा टाकलेला आहे, त्याची दखल या ठिकाणी घ्यावी. त्यानंतर अहमदपूर शहरातील आमच्या सिद्धार्थनगर येथील आनंद बुद्ध विहाराच्या भूसंपादनाचा विषय तातडीने मार्गी लावून एक सामाजिक सभागृह, संरक्षक भिंत इत्यादी विकास कामेसाठी आवश्यक ठराव घेऊन प्रशासनाने तोही निधी मंजूर करावा असे जवळपास. त्यानंतर धानुरा खुर्द बौद्ध मातंग बांधवासाठी स्मशानभूमी व शेड मंजूर करून द्यावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे. असे एकूण 46 मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. बांधवांनो, ही 46 मुद्दे सर्वांच्या जिव्हाळ्याचे विषय. पॉम्पलेट वगैरे तयार आहे, पॉम्पलेट तयार करून एक स्पीकरला गाडी वगैरे फिरवून गावोगाव येणार आहे. माझी विनंती असणार आहे की आपल्या सगळ्यांची साथ असणं या ठिकाणी निश्चितपणानं गरजेचं आहे. कारण हा मोर्चा कुण्या गटाचा, कुण्या पक्षाचा, कुण्या इकडला तिकडला, कुणाच्या मोठेपणासाठीचा नाही. हा विषय सार्वजनिक स्वरूपाचा आणि म्हणून ज्यांना सार्वजनिक कामाची भूक आहे, माझी अहमदपूर चाकूर तालुक्यातील माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना, कार्यकर्त्यांना, विविध सामाजिक संघटना, या सगळ्यांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती. बांधवांनो, हा विषय सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक प्रश्नावर आंदोलनं ही झाली पाहिजे. कारण आंदोलनं कशासाठी आहेत? ही जी गेंड्याची कातडी पांघरून बसलेलं जे प्रशासन आहे, या प्रशासनाला जाग आणण्यासाठी एकमेव हत्यार आपल्याजवळ काय असेल तर आंदोलन. आणि म्हणून जनतेमध्ये आपण जाऊया. गावोगावच्या माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना विनंती आहे, आपले जे जे विषय आहेत ते विषय घेऊन आपण या 11 तारखेच्या या आक्रोश आंदोलन, जाणीवपूर्वक नाव दिलेलं आपण आक्रोश आहे, हा अहमदपूर तालुक्यातील लोकांचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश आपल्याला प्रशासनाला दाखवायचंय, लोकांना दाखवायचंय. आणि म्हणून त्यासाठी आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे. मी गाडी गोडी पाठवू शकत नाही, माझी गाडी डिझेल भाडं भाडी द्यायची माझी ऐपत नाही. मी सामान्य कार्यकर्ता, परंतु लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा कार्यकर्ता. मी रडणारा कार्यकर्ता तर मुळेच नाही. मला माझी विनंती आहे की लोकांचे प्रश्न घेऊन मी लोकांमध्ये जातोय, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतोय, आक्रोश त्यांचा शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. या आवाजाला बुलंद करण्यासाठी उद्याच्या 11 तारखेला फक्त 2 तास तुम्हाला द्यायचे. मित्र, हे 2 तास काय करू शकतात हे मी तुम्हाला पुढच्या लाईव्हला या ठिकाणी दाखवणार आहे. कारण माझं स्मशानभूमीचे प्रश्न घेऊन आपण आंदोलन केलं, मी त्याचा डाटा कलेक्ट केलेला आहे. मी काय झालं हे दाखवू शकतोय की लोकांनी आंदोलन केल्यानंतर, प्रशासन खडबडीत जागे झाल्यानंतर काय होऊ शकतं हे मी या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतो. आणि म्हणून येत्या 11 तारखेला सोमवारी सकाळी ठीक 10 वाजता नगर परिषदेच्या मैदानात आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहू. गावामध्ये मोटरसायकली असतील मोटरसायकली घेऊन, एखादं टमटम असेल टमटम भरून या, एखादी हलगीवाला असेल हलगी वाजवत्या. कारण हे प्रश्न तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. या प्रश्नासाठी जर आपण आंदोलन नाही केलं तर ही प्रश्न अशीच पडणार आहे. मला मान्य आहे विकास हा एका दिवसात होत नाही, विकास म्हणजे जादूची कांडी नाही, हे मला मान्य असणारा कार्यकर्ता आहे.
परंतु जोपर्यंत बाळ रडणार नाही तोपर्यंत आई सुद्धा दूध पाजवणार नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि म्हणून या कामासाठी आपण हजारोच्या संख्येनं 11 तारखेला सगळे कामं बाजूला सारून आपण या आपल्या मित्रपरिवाराला ना, मी माझ्या मित्रपरिवारासहित उपस्थित आहे अशा पद्धतीचे आपण संदेश हॅशटॅग चालवा आणि अहमदपूरकरांचा आक्रोश पुन्हा एकदा या प्रशासनाला दिसू द्या, जिल्हा प्रशासनाला दिसू द्या, इथल्या शासनाला दिसू द्या अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो. बोलत बोलत 32 मिनिट बोललो, 32 मिनिटाचा हे लाईव्ह या ठिकाणी घेतलो आणि म्हणून या 32 मिनिटाच्या लाईव्ह मध्ये किमान एक 5000 जरी माणसं आले तरी भरून पावलं अशा पद्धतीची भूमिका माझी राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या दिवशी या, पाऊस असेल छत्र्या घेऊन या. बघा, अडवणार कोणी असेल अडवतील, काय जायची गरज आहे म्हणतील ते तुमच्या स्तरावर बघा, परंतु आपण या सामूहिक नेतृत्वाखाली हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचंय. कारण हे प्रश्न सिद्धार्थ सूर्यवंशीच्या एकट्या घरच्याचे नाहीत, माझ्या घरचे प्रश्न मुळीच नाहीत, हे सार्वजनिक प्रश्न. आणि सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करणारा मी कार्यकर्ता आहे आणि या आंदोलनाला आजपर्यंत असंख्य जणांचे अदृश्य हात, अदृश्य शक्ती या ठिकाणी पाठीमागे आहे. याही मोर्चासाठी आपण शक्ती आपण पोहोचवावी, अशी खंबीरपणाने ताकद उभी करावी आणि हा मोर्चा यशस्वी करावा. जे प्रशासन गाढवासारखं वागतंय त्यांच्यासाठी हे गाढव मोर्चा आणि म्हणून या मोर्चासाठी, आगळ्या वेगळ्या मोर्चासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी नम्रतेची विनंती, कळकळीची हात जोडून नम्रतेची विनंती करा. मला फोन आला नाही, मला निरोप आला नाही, माझ्यापर्यंत मेसेज आला नाही म्हणू नका. हाच मेसेज आपण घ्या आणि हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी नम्रतेची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.